हल 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 हल. थँक्यू. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा स्वागत. आजच्या संपूर्ण दिवसाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल या दोन वाईट चेंडूंच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. मयूर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. पुनश्च एकदा संघर्ष करावा लागतो या ठिकाणी. वाईटचा इशारा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन बोर्ड. एकही चेंडू अजूनही या ठिकाणी टाकलेला नाहीये. जे काही चेंडू टाकले ते स्वैर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा वेगवान तेस्तर्रार चेंडू. पुनश्च एकदा दिशा भरकटते आणि चौथा या ठिकाणी वाईटचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चारही त्या ठिकाणी जे चेंडू टाकलेत ते मात्र वाईड आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वैध ठरलेला आहे. पहिला बॉल या ठिकाणी डॉट. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. एक खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली ही स्पर्धा. यावेळेस मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा नाद या ठिकाणी झालाय आणि पहिला गडी गारद. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दिवसातला पहिला धक्का धावबादच्या स्वरूपात. तर सन्माननीय रमेशजी कथोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करतो यायचं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला धक्का बसल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 सुमित या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 वाईट चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर एक डॉट चेंडू आला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये एका फलंदाजाला माघारी देखील परतावं लागलं. असं समीकरण या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. मयूर. वेगवान चेंडू हलकासा स्टिअर केला या ठिकाणी. स्वतः गोलंदाज येतोय फॉलो थ्रू मध्ये आणि गोलंदाजाने हा चेंडू फीड केला. तत्पूर्वी हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा आणि निसर्गाचं सानिध्य लाभलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. चारी बाजूनी आपण पाहिलं तर झाडाचं आच्छादन पाहायला मिळतंय. सावली पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची देखील आजच्या शनिवारच्या दिवशी गर्दी पाहायला मिळेल. चांगली लाईन पाहायला मिळते आणि चांगला लेंथ देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाजाला. चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळेल आणि या माध्यमातून येणारा हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान तेस्तर्रार चेंडू. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळतंय. चांगलं कमबॅक करण्यामध्ये यश आता मात्र मिळतंय. पुनश्च एकदा डॉट चेंडू आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. सुमित. वेगवान तेस्तर्रार चेंडू. थोडासा दिशेपासून भरकटणारा. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. शकील कोटी सर पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने दुसरे पंच असीम अंतुली सर आपल्याला पाहायला मिळतील. 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. जेलची संधी. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. तत्पूर्वी दुसरा धावेचा अवधी आहे आणि 2 धावा यशस्वी पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या सरकेल पुढे 2च्या मदतीने. 9 धावा धावफलकावरती. एक धाव या ठिकाणी शॉट असेल त्यामुळे फक्त 1 धाव त्यांची काउंट केली जाईल. धावफलकावरती धावा 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. केबलवरती देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय संतोष शेट्टी साहेब आणि सन्माननीय राजेश शेट्टी साहेबांच्या माध्यमातून जे सौजन्य या ठिकाणी लाभलंय त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील त्यांचं देखील आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. 3रा दिवस स्पर्धेचा आपण पाहिलं तर
भादाडे संघ आणि भोईरपाडा संघ यांनी अंतिम 4 मध्ये आपलं स्थान पक्क केलंय आणि आजच्या दिवसात देखील एक संघ त्यांच्या सोबत पुढे सरकेल. कुठला संघ असेल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल. जाऊयात गोलंदाज षटक क्रमांक घेऊन येतोय ते दुसरं मंगेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो निखिल. पहिलाच बॉल या ठिकाणी षटकाची सुरुवात पुनश्च एकदा पाहायला मिळते ती वाईडच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 9. आपण पाहिलं तर 4 वाईट टाकले होते. तदनंतर मात्र कमबॅक करत असताना फक्त 4च धावा खर्च केल्या. अशा 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र गोलंदाज पाहायला मिळतो मंगेश. त्याचाही पहिला चेंडू वाईट आलाय. दरम्यान पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील वेगाने चेंडूवरती एका टप्प्यावरती चेंडूला फीड केलं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील दाखवलं. एकच धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता मात्र पाहायला मिळते ती 10 धावा. आपण पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 32 धावांपर्यंत प्रत्येक संघ मानस ठेवेल. कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिला. आजचा दिवस देखील स्पर्धेचा 3रा दिवस. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळेल. सरळ क्षेत्ररक्षक आहेत. जेलची संधी होती त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश येत आहे आणि यावेळेस मात्र ही धाव कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी श्रावण स्पोर्ट्स भोकरी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. 3ऱ्या दिवसाची आजची ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. फडका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमाप्रमाणे अंकित असणारी ही स्पर्धा विजयजी आणि जगन्नाथजी गोरले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. यावेळेस मात्र हवेत उडवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आलेत आणि या ठिकाणी झेल पुन्हा एकदा सुटतोय. धावा सरकतायत पुढे. पंचांचा 9चा देखील इशारा आलाय. फ्रीडचा इशारा देखील आलाय. गोलंदाज तयार. वेगवान ते तर्रार चेंडू दिशेपासून भरकटणारा. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. मंगेश गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न. फटका फसण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक होते त्याला मात्र चेंडू बीट करतोय. तत्पूर्वी दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तर त्या दरम्यान येणाऱ्या या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. 1 गडी गमावल्यानंतर 17 धावा उभारल्यात या ठिकाणी. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावर असताना त्यानंतर अजून एक षटक आणि या षटकातले काही चेंडू शेष असताना गोलंदाज मंगेश. वेगवान चेंडू. दिशा पुनश्च एकदा भरकटती आणि पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतील. सन्मान्य सर्व मान्यवरांचं पुनश्च आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. एक जबरदस्त स्पर्धा. प्रथम पारितोषिक 33,333. द्वितीय पारितोषिक 22,222. तृतीय पारितोषिक 11,111 आणि चतुर्थ पारितोषिक 8,888. अशी जबरदस्त पारितोषिकांची रक्कम देखील आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक. वेगवान चेंडू. दिशा बघावी लागेल. दिशा भरकटणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 19 धावा धावफलकावरती लागतात. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या अतिरिक्त धावा आल्या वाईटच्या स्वरूपामध्ये त्याच प्रकारच्या धावा याही षटकामध्ये पाहायला मिळतात. पहिलं षटक गोलंदाज मयूरने हाताळलं होतं. दुसरं षटक मंगेशच्या हातामध्ये आलंय. मंगेशने देखील काही चेंडू चांगले टाकले आणि काही चेंडूंवरती त्याच्या माध्यमातून थोडासा गलथानपणा झाला. पुनश्च एकदा पाहायला मिळतंय तेच घडेल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा वाईटचा इशारा आणि धावसंख्या 1 सर्कल पुढे. 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त धावांची खैरात वाटली जाते गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. रिलॅक्स पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज.
त्यांना आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल. वेगवान चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव. धावसंख्या 1 ने सरकते पुढे. 21 धावा, 21 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एक गडी गमावून या 21 धावा उभारल्यात. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. गतीमध्ये परिवर्तन, पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क होत नाहीये चेंडूच्या समवेत आणि यावेळेस येणारा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव या चेंडूवरती आता मात्र मिळणार नाही. निखिल स्वतःवरती थोडासा नाखुश पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एड आपल्याला पाहायला मिळतोय निखिलच्या माध्यमातून. या स्ट्रायकिंग एड वरनं आता मात्र त्याला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, बॅटचा चांगला संपर्क झालेला नाहीये. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती. फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं आणि धावसंख्या 1 ने सरकली पुढे. 22 धावा धावफल करती. ते षटक या ठिकाणी संपले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफल करती ती 22 धावा. बावीस धावा धावफल करती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये या 14 धावा. अशा 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन बोर्ड. या सामन्याच्या नंतर सामना असेल तो कळंबोली स्पोर्ट्स आणि तांबगाव स्पोर्ट्स मध्ये. दोन्ही संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये थांबायचंय. त्या ठिकाणी आपली नाणेफेक केली जाईल. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 23 धावा. 23 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न चांगला आहे. त्याला यश मात्र मिळत नाहीये. फक्त एकमेव धाव या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 24 रन. फटका खूप चांगला होता मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे फक्त एकच धाव मिळाली. तोच फटका थोडासा क्रॉस खेळले असते तर निश्चितपणे षटकार मिळू शकला असता. पण गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. हवाई फायर करण्याचा प्रयत्न. उडवलाय चेंडूला. यावेळेस क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी होती आणि त्या संधीचं केलं या ठिकाणी सोनं. फलंदाज बाद. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन.
भेट केली, मैदानाच्या बाहेरही जल्लोष झाला आणि जल्लोष समालोचन कक्षामध्ये देखील झाला. 12वा खेळाडू अत्यंत खुश पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, वेगवान चेंडू, पुन्हा एकदा हवेत उडवण्याचा प्रयत्न, अजून एक झेलची संधी आणि अजून एक धक्का, फलंदाज बाद. तब्बल 4 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज गणेशला. वेगवान चेंडू, चांगली लाईन होऊ शकली असती, मात्र थोडीशी दिशा भरकटली. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 25 या ठिकाणी पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल 4 गडी त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. हॅट्रिक प्लस 1 विकेट त्याच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, जेलची संधी, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र बीट करून चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. धमाकेदार चौकार. आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक श्रावण स्पोर्ट्सच्या वतीने शुभेच्छा देतो. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव, मला दंड शक्ती देव, हीच प्रार्थना करतो आणि घेऊन चालतोय समालोचन कक्षामध्ये तिथे सज्ज आमचे गायकवाड सर. धन्यवाद. तीस धावा विजयाचं लक्ष. 18 चेंडूंमध्ये या 30 धावा पूर्ण कराव्या लागतील. हर्षल पाटील याचा आज वाढदिवस आहे आणि आज बड्डे बॉय या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे. त्याचे सहकारी त्याला विजयाचं गिफ्ट देण्यासाठी उत्सुकलेले असतील आणि नक्कीच विजयाचं गिफ्ट हर्षदसाठी खऱ्या अर्थानं वाढदिवसाचं गिफ्ट ठरेल. तर पाहूया या 18 चेंडूंमध्ये 30 धावा पूर्ण केल्या जातील का. श्रावण स्मृती चषक 2021 एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढाई. ही लढाई आहे अभिमानाची, ही लढाई आहे स्वाभिमानाची, ही लढाई आहे नव्या पर्वाची, ही लढाई आहे भोकरी गावाच्या गर्वाची. तर दानभाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. श्रावण स्मृती चषक 2021-22 प्रथम पारितोषिक 33,333 रुपये. कैलासवासी प्रीती व निधी प्रमोद गोरले यांच्या स्मरणार्थ श्रीयुत प्रमोद बाळू गोरले व रुपेश बाळू गोरले यांच्याकडून सोबतीला भव्य असा आकर्षक चषक आहे कुमार सचिन वसंत गोरले साहेब यांच्याकडनं. द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये. प्रमोद यशवंत पाटील माजी सरपंच भोकरी, रोहिदास गणपत गोरले साहेब उद्योजक भोकरी. तर चषक आहे कुमार सचिन वसंत गोरले यांच्या सौजन्यानं. तृतीय पारितोषिक तुकाराम गोपाळ घोडविंदे जे अभियंते आहेत, इंजिनियर आहेत, MSCB कल्याण येथे. चषक सचिन वसंत गोरले साहेब यांच्याकडनं. चतुर्थ पारितोषिक 8,888 रुपये योगेश जाधव साहेब पोलीस पाटील डोहोळे यांच्या सौजन्यानं. आणि चषक आहे आकर्षक सचिन वसंत गोरले साहेब यांच्या सौजन्यानं. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुंदर चषक आहेत संदीप विशे वाफाळे यांच्या सौजन्यानं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी शुद्धधन जाधव यांच्या सौजन्यानं. त्यांचे वडील कैलासवासी अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली जाते. स्वीट बॉक्स अमोलजी गोरले साहेब यांच्याकडनं. कोल्ड ड्रिंक आदेशजी कथोरे यांच्या सौजन्यानं. स्वीट बॉक्स नंदकुमार पिसाळ साहेब यांच्या सौजन्यानं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूच्या डोक्यावरती जी कॅप चढवली जाते ती शरद कथोरे साहेब यांच्या सौजन्यानं. मंडप डेकोरेटर
आम्हाला ज्यांच्या सौजन्यानं मंडपची लाभलेली आहे ते स्वप्नीलजी देसले आणि ढोळे गावचे सन्माननीय अतिथी यांना विनंती करतोय, प्लीज आपण मंचाची शोभा वाढवायची. खेळाला प्रारंभ होतोय. 18 चेंडू 30 धावा. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, नाताळचा दिवस, आणि नाताळच्या सकाळला सुरुवात झालेली आहे. सुट्टीचा दिवस आहे. उद्या जोडून रविवार आलेला आहे. अतिशय सुंदर योगायोग. दरम्यान पहिला चेंडू पुढे सरसावत जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न. अचूक चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळला. डावी यष्टी उद्ध्वस्त. ती असेल डीजे ओंकार अतिशय सुंदर साथ देतोय. काल डीजे संकेतने जबाबदारी घेतली होती. पुन्हा एकदा मला वाटतं संकेत आलेला असेल. स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर असे येणाऱ्या सन्माननीय अतिथींसाठी सन्मानचिन्ह लडकू केशव गोरले यांच्या सौजन्य लाभलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडू गॅप शोधण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. पळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 1 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. कबड्डीसाठी टी शर्ट आम्हाला लाभलेले आहेत विनेश दिगंबर गोरले यांच्या सौजन्यानं. या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीजच्या सौजन्य आपण पाहू शकता. दरम्यान थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र डिक्लर झोनकडे 1 धावेसाठी हा फटका खेळला गेला. धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. लाईव्हचं प्रक्षेपण आम्हाला सन्माननीय योगेशजी पाटील साहेब, युवा सेना ठाणे जिल्हा सचिव व विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कुरुन यांच्या सौजन्यानं लाभलेलं आहे. मंडप व्यवस्था आहे ती अजयजी देसले आणि स्वप्नीलजी देसले यांच्या सौजन्यानं लाभली. डीजे व्यवस्था भूषण माळी आणि सूरज संतोष देसले यांच्या सौजन्यानं लाभलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू हातातून निसटला. धरतीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत. 5 धावा. पाण्याची व्यवस्था रोशन पांडुरंग माळीसाहेब यांनी केलेली आहे. स्वादिष्ट अशा भोजनाची व्यवस्था अक्षय भास्कर गोरले यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. चेंडू या स्पर्धेमध्ये आम्हाला अक्षय रमेश कतोरे ढोळे यांच्या सौजन्यानं लाभलेत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच मिस टाइम फटका. चेंडू हवेत गेल्यास होता. गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि अचूक झेल टिपतोय. आणखी एक धक्का दिला जातोय भोकरी संघाला. डीजे स्वप्नील देसले यांना सुद्धा प्रति षटकारा मागे 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणजे आता एक षटकार मारला तर 1000 रुपये हॅट्रिक साठी आहेत. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख प्रहार. चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मध्यातून फरार होतोय. चेंडूवरती या फटक्यावरती 4 धावांची मोहर उमटली होती. मिळाला. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूची पेरडी केली होती. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न झाला. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गणेशने हा चेंडू अचूक ओळखला आणि गॅप शोधत 4 धावा प्राप्त केल्या. फटकाही अतिशय सुंदर होता, देखणा होता. नेत्रदीपक नेत्रसुखद फटका आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय रमेश कतोरे ढोळे, नितीनजी गणेश गोरले साहेब, सौरभजी अनंता पाटील,
रणजितजी कदम साहेब आणि प्रदीपजी घोडविंदे यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू लाभलेले आहेत. पंच आम्हाला लाभलेले आहेत ते विष्णूजी चंदेश साहेब यांच्या सौजन्यानं, आणि आम्हाला जे समालोचक लाभले ते डॉक्टर संजयजी पाटील, डॉक्टर गणेशजी जाधव, भरतजी गोरले, सुभाषजी गोरले या सौजन्यानं. मंगेश कथोरे यांच्यासाठी एक आकर्षक योजना आहे. शेअर मार्केट गरम झालेलं आहे. प्रति षटकारामागे आपणासाठी 500 रुपयाचं पारितोषिक उमेशजी कथोरे यांच्याकडनं. तर संधीचं सोनं करा. दरम्यान खेळ सुरू करायचा, प्लीज खेळ सुरू करा. दानभाव संघ आला असेल तर आपली उपस्थिती नोंदवा. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, गॅप शोधलाय. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. पळून एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. विद्याचं लक्ष 30 धावांचं. अजून 19 धावा जोडाव्या लागतील. चेंडू शेष आहेत 11 चेंडू, 19 धावा अजून जोडाव्या लागतील. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज गणेश आणि सामोरा जातोय मंगेश. निश्चितच सुरेख या ठिकाणी जजमेंट पंचांची कामगिरी आपण पाहतोय. खेळपट्टीच्या उजव्या बाजूला चेंडू पडण्याचा बराचसा कट होतो, बाहेर जातो आणि स्वाभाविकपणे एक अतिरिक्त धाव मिळते. धावफलकाची धाव झळकतात 12. आदरणीय स्वप्नीलजी देसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. एक देखणा प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडू वाटेपर्यंत पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न होतो कारण पंबलिंग झाली. अचूक त्याचा लाभ घेतला गेला. 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. श्रावण स्मृती चषक 2021-22 स्वप्नील देसले आपलं मनपूर्वक स्वागत. मेघनाजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. आणखी एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्रक्षण झालं आणि निश्चितच नाग धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होतोय मंगेश आणि तंबूत परततोय. दानभाव संघ जर या ठिकाणी आला असेल तर त्वरित आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि माझे साथी समालोचक मयूर मोरे यांना मी सांगू इच्छितो, आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी सज्ज राहा. एक जबरदस्त प्रहार, चेंडू जातो डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि 4 धावांचा हा फटका. इथं आलेला आहे का आने संघ आला असेल तर त्वरित एकोणावीस धावा, 11 धावा पाहिजेत अजून.
19 धावा. दरम्यान तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात. सुरेख चेंडू, हळवार चेंडू सोडला होता. फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळाला. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, चुकीच्या दिशेनं फेकी झाली. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 21 धावा धावफलकावरती. 5 चेंडू, 9 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे भोकरी संघापुढे. अनिकेतसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकार मारला तर 2000 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित देखणा प्रहार. चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षकाचा हातातून शेवटच्या क्षणी झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. रनिंग हा झेल होता, त्यामुळे थोडासा अवघड असतो. 2 धावेच्या धावफलकावरती धाव झळकतात. विजयासाठी 4 चेंडू आणि 7 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. 4 चेंडू 7 धावा. गोलंदाज निखिल गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू होता, सन्मानित केलं. एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त केली गेली. 24 धावा. 3 चेंडू 6 धावांचं आव्हान. 3 चेंडू 6 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आहे. जे नव्याने संघ या ठिकाणी उपस्थित होतील त्यांनी आपली उपस्थिती त्वरित नोंदवायची आहे. दानभाव संघ आलेला आहे. बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेला आणि या ठिकाणी झेल टिपण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई पाहायला मिळत नाही. आणखी एक झटका फटका भोकरी संघाला. षटकारासाठी प्राइज एवढं लक्षात ठेवा. दरम्यान आज ज्याचा वाढदिवस आहे तोच या ठिकाणी बॅटच्या आतली कडा घेत चेंडू डिक्लर झोन कडे. 2 चेंडूंमध्ये 5 धावेची गरज आहे. एक चेंडू मध्ये 1 चेंडू 5 धावेची गरज. षटकार मारावा लागेल. बड्डे बॉय तुझ्याच आता सूत्र आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. संधी होती, मात्र संधीचं सोनं करता येत नाही आणि या ठिकाणी एमएच स्पोर्ट चिंचवली संघ विजय होतोय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक भोकरी संघ. तर वळूया आपण नाणेफेकीकडे. मी सन्माननीय देसले साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. तर थँक्यू गायकवाड सर. या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत.